काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने रामभाऊ कळंबेंनी स्वीकारली अपक्ष उमेदवारी। प्रभाग 11 मध्ये जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याचा कळंबेंचा दावा। 15 वर्षांच्या सामाजिक कार्याचा कळंबेंना लाभतोय विश्वास। विकास कामांच्या ठोस आराखड्यासह जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढवणार। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे। काँग्रेस पक्षाकडून अपेक्षित उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे रामभाऊ ध्यानेश्वर कळंबे यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारत थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। या निर्णयानंतर प्रभागात निवडणुकीची चुरस अधिक वाढताना दिसत आहे। रामभाऊ कळंबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक 11 मधील जनतेचा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे। गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी सातत्याने जनतेसाठी काम केले असून या कामाच्या जोरावरच जनतेचा विश्वास आपल्यावर कायम असल्याचा दावा त्यांनी केला। पक्षीय राजकारणापेक्षा प्रभागाचा विकास आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ही निवडणूक केवळ स्वतःपुरती मर्यादित नसून संपूर्ण प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचे कळंबे यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आल्यास मोहल्ला क्लिनिकची स्थापना, कब्रस्तानाच्या सुविधा, गोरेवाडा घाटाचा विस्तार, लेआउटचा सर्वांगीण विकास, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान आणि विरंगुळ्याची साधने, युवकांसाठी व्यायामशाळा तसेच विद्यार्थ्यांसाठी आधुनिक ग्रंथालय उभारण्याचा ठोस आराखडा असल्याचे त्यांनी जाहीर केले। जनतेची सेवा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपण ही निवडणूक लढवत असून नागरिक आपल्या कामाची ग्वाही देतील आणि भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास रामभाऊ कळंबे यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग 11 मध्ये अपक्ष उमेदवारीमुळे निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। नमस्कार, शिकारीने चॅनलचा मी पहिले धन्यवाद करतो। मी प्रभाग 11 अपक्ष उमेदवार मधून मी श्री रामभाऊ ज्ञानेश्वर कळंबे अपक्ष उमेदवार मी इथं आपल्या प्रभागातून गोरेवाडा प्रभागातून लढत आहे। मागील मी 15 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो। मी माझ्या प्रभागातली जनतेसाठी 24/7 मी जे सेवा म्हणतात ते सेवा देत आलो आतापर्यंत, याच्या पुढं पण देत राहीन। पण सध्याच्या परिस्थितीत काही कारणास्तव माझी तिकीट काढण्यात आलेली आहे। मी त्या काढण्यात आल्याच्या नंतर मी 2 दिवस 3 दिवस वाटलं, पण माझी जे जनताची जे पब्लिकने मी जे कामं केले त्यांना मी मत विचारलं की भैया माझ्यासोबत माझी तिकीट कटली, मी अपक्ष उमेदवार लढू शकू का। 3 दिवस विचार केला, जनतेसोबत माझ्या प्रभागात संवाद साधला मी। त्यानंतर जनतेचा एकच आवाज आला का भैया 15 वर्षापासून आम्ही नगरसेवक नसताना तुम्ही आज कामं केले। आज आमदार साहेब 2019 पासून आले, मी 15 वर्षापासून पब्लिकचे कामं करत आहे। त्याच्यानंतर पब्लिकने म्हटलं बाबा माझ्यापाशी मी गरीब माणूस आहे, पैसा लागते, सर्व लागते, मी फक्त मेहनत करू शकतो। तर पब्लिकने म्हटलं का तुम्ही पैशाची काही जरूरत, फक्त तुमचा चेहरा पाहिजे आणि तुमचं चुनाव चिन्ह पाहिजे। म्हणूनच मी एवढी आज 75,000 प्रभाग आहे, माझ्यासमोर मोठे मोठे धुरंधर कॅन्डिडेट आहे, त्या कॅन्डिडेटला मात देणं ही पब्लिकचं काम आहे। पब्लिकनं मला सांगितलं की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहे। म्हणून हा निर्णय मी घेतला आणि आमच्या आमदार साहेबाचा मी आभार व्यक्त करतो की मी आमदार साहेबाचा कार्यकर्ता होता। आमदार साहेबांना मला 6 वर्ष भरपूर निधी दिली। ज्या एरियामध्ये 15 वर्षांपासून काम नव्हतं, याच्या पहिलेचे नगरसेवक होते BJPचे, 10 वर्ष याच्या पहिले कामामध्ये BJPचे आमदार होते। नंतर भाऊ आल्याच्या नंतर ज्या एरियात कामाने झाले भाऊच्या साथ घेऊन कंटिन्यू एरियामध्ये जे 20-25 वर्षापासून लकडलेला एरिया होता, गोरेवाडा भाग, जाफरनगर, सुरतनगर, पल्लोटीनगर, उत्थाननगर, झिंगाबाई टाकळीचा एरिया, नाल्याचं कामराव, गटर लाईन, सिवर लाईन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिक पोल, मी भाऊच्या माध्यमातून कमसे कम 700-800 पोलं टाकले इलेक्ट्रिकचे। किती करोड रुपयाचे कामं आणले। विकास भाऊनं मला विचारलं नाही, पण काही त्यांची असेल काही प्रॉब्लेम होऊ शकते का मी त्या तिकीटचा कॉपेबल नसेल, त्या कारणाने त्यांना मी समजू शकतो का त्यांच्यावर खूप प्रेशर होता। 15,000 लोकांना फॉर्म भरले होते, 151 तिकिटा वाटायच्या होत्या, त्याची काबिल नसेल म्हणून माझी तिकीट काढली। त्याच्याबद्दल मी त्यांच्यासोबत काही नाराजी नाही आहे। पण कसं राहते का मी अगर लढलो नसतो तर पब्लिक म्हटलं असतं बाबा तुला आम्ही मेहनत केली, तुला वोट नाही दिलं, तुला लढलाच नाही, आम्ही वोटिंग कसं होतं, किती पर्सेंट वाढून तू येते का नाही कसे, म्हणून त्यासाठी मी एक निर्णय केला। माझ्यासोबतचे माझे मोठे वडीलधारी, माझे बहिणी, माझे मित्र, माझे दोस्त सर्वांसोबत एक चर्चा केली, 3 दिवस संवाद साधला। त्याच्यानंतर त्यांनी मला निर्णय दिला का भाऊ तुला लढत लागते।
माझी लढाई नाही आहे, माझी लढाई पब्लिकची लढाई आहे. म्हणून आता पब्लिकने विचार करावा, काम करणेवाला कॅन्डिडेट पाहिजे तुम्हाला का रेडीमेड पाहिजे, का कधी कोणता कॅन्डिडेट पाहिजे. येण्यावाल्या 15 तारखेला निवडणूक आहे. तर निवडणूकमध्ये त्यांनी स्वतः मी एका काम केलं कौबल्य असेल तर त्यांनी मला व्होट द्यावं. माझं चुनाव चिन्ह आहे हेलिकॉप्टर चुनाव चिन्ह आहे. माझ्या हेलिकॉप्टर चुनाव चिन्ह देऊन मला अगर बहुमतानं निवडून द्याल, आणण्यावाले माझे जे स्वप्न आहे म्हणजे प्रभाग 11मध्ये सर्वात पहिले या एरियामध्ये एक तर मोहल्ला क्लिनिक, कब्रस्तान, त्याच्यानंतर गोरेवाडा घाटाचा करणे. आणि का म्हणते इथं सर्वात जास्त प्रॉब्लेम अनएथॉरिटी लेआउटमध्ये कामं नाही करायचे. जे लेआउटमध्ये RL नाही निघाल्या हे माझे सर्वात पहिले. त्यांचं RL कसं निघालं पाहिजे, त्या लेआउटमध्ये सुरळीत करून त्यांचा आज 15,000चा रेट आहे, त्यांना 3,000 कसं झालं पाहिजे ते माझी पहिली प्रतिमा राहील. त्यानंतर हा भागामध्ये बुजुर्गसाठी मोठं गार्डन नाही आहे. माझ्या दिमागात आहे गोरड्यामध्ये असे काही जागा आहे का तिथं गार्डनला विस्तार करून बुजुर्ग लोकांसाठी आपण तिथं चांगली गार्डन बनवायचं. एक व्यायामशाळा चांगली नाही इथं. आणि त्याच्यानंतर लायब्ररी नाही आपल्या पोराला. इथं आता कोणी एवढं काही रईस नाही आपल्या एरियामध्ये का बा कुठे 1,000-2,000 घेऊन रूम. तर एक त्या लायब्ररी अशी जागा पाहून जे विद्यार्थी बिचारे त्यांना घरी अभ्यास करायला येणार आहेत, ते माझं स्वप्न आहे पुढचं. हे स्वप्न क्लिअर करायसाठी येण्यावाल्या 15 तारखेला आपली गोरेवाडा, झिंगापाय टाकळी, जाफरनगर पुरे पब्लिकला माझी विनंती आहे का मला माझ्या चुनाव चिन्ह हेलिकॉप्टर चुनाव चिन्ह भरभरातून मला व्होट द्या. ही माझी सर्वांना माझ्या प्रभाग 11 गोरेवाड्यांना विनंती करतो का मला जास्तीत जास्त निवडून आणा. मी तुमचा हे सेवक म्हणून 5 वर्ष कामं करीन. अगर 5 वर्षानंतर मला चांगले कामं नाही आवडले त्याच्यानंतर मला व्होट नका द्या आणि निवडून नका देऊ. ही माझी कडकडीची आपल्या प्रभागातल्या लोकांना विनंती. मतदान करा, सांगतंय संविधान. शहराच्या विकासासाठी तुमचं एक मत तुमच्या शहराचं भविष्य घडवतं. 15 जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करा. नागपूर महानगरपालिकेद्वारे जनहितार्थ प्रसारित.